अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडिल भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव, निधान दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो मुक्तीची युक्तीची आखोली. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा खुसरी काही नेणो, बोलतो वचने भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. अद्वैतं व्योमतमनुस्मरणश्चिद्विलासं बभाषे. बाल्ये येन व्यरचि मधुरा प्राकृते ज्ञानदेवी. अल्पा मूर्तिः परमधवला, यस्य कीर्तिर्विशाला. ज्ञानेशोऽसौ जगति जयतात् भारतज्ञानदीपः. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. काल आपण 9वी ओवी घेतलेली होती. प्रत्येक ओवीचं सार शेवटी तेच आहे की शिव आणि शक्ती हे एक कसे आहेत हे आपल्याला ज्ञानदेवांनी अनुभवातून सांगितलेलं आहे. आणि तेच आपणही अनुभवायचं आहे. म्हणून हा अनुभवामृताचा ग्रंथ आपण अभ्यासतो आहोत. सगळे भाग्यवान आहोत की ज्ञानेश्वरांच्या आपण आळंदीला गेलेले होतो.
तिथे ज्ञानदेवीची किंवा ज्ञानेश्वरीची सांगता केली आणि आता आपण अनुभवामृत किंवा अमृतानुभव हा अभ्यासायचं ठरवलेलं आहे. कालची फक्त ओवी परत एकदा म्हणतीये, कोणी नसतील तर पुन्हा पहा. भेदू लाजोनी आवडी ये करसी देऊनी बुडी जो भोगुलनेया याऊ काढी थाऊ काढी अद्वैताचा जेथ. त्याचा अर्थही थोडक्यात सांगते की ही देवोदेवी किंवा ज्ञान आणि वृत्ती यांच्यातला भेद हा परस्परातल्या असलेल्या अत्यंत आवडीवरून लाजलाय. त्या भेदालाच लाज वाटली की त्या परस्परांचं एवढं प्रेम आहे, परस्परांची एवढी आवडी आहे की त्यांनी शेवटी त्या ज्ञानवृत्तीच्या परमप्रेमरूप रसात आनंदात बुडी मारली आणि तो आनंद भोगण्यासाठी भेद आनंदाचा ठाव घेण्यासाठी गेला, पण त्याला द्वैताचा ठाव काही लागला नाही आणि तो अद्वैताचा भोगता झाला. कधीकधी आपल्या व्यवहारात असं होतं, मी कालही सांगितलं होतं की कोणीतरी एखाद्याची परीक्षा घ्यायला जातो, यांच्या घरात कसं काय सगळं आनंदी आनंद आहे, सगळे कसे सुखानं राहत आहेत, यांच्यात भेद कसा नाही, आणि म्हणून काहीतरी निमित्त करायला जातात. पण तिथलं वातावरण बघून तोही मनुष्य लाजतो आणि तोही चांगलं वागायला लागतो. अशी जी परिस्थिती आहे तीच इथं झालेली आहे की हा भेदच लाजलेला आहे. आणि ही देवोदेवी त्यांचं प्रेम, त्यांची प्रीती इतकी आहे की त्यांचं परमप्रेमरूप आनंदात त्यांनी बुडी मारलेली आहे ज्ञानवृत्तीच्या, आणि या भेदालाच लाज वाटलेली आहे. आता आपण 10व्या ओवीत काय म्हणतात बघूया. जेणे देवे संपूर्ण देवी. म्हणा सगळेजण आपापल्या ठिकाणी पुस्तक असेल तर, आणि नसेल तरी माझ्या मागून म्हणू शकता. त्यानिमित्तानं आपल्या मुखातून ती ओवी म्हटली जाईल, थोडे थोडे उच्चार आपल्या हातून होतील आणि आपल्याला त्याचा अर्थ जास्त समजतो. नुसतं श्रवण करण्यापेक्षा स्वतः बोलणं हे सुद्धा आवश्यक असतं. जेणे देवे संपूर्ण देवी, जेणे देवे संपूर्ण देवी, जिये विण काही ना तो गोसावी, जिये विण काही ना तो गोसावी. तुम्ही तुमचे ऑडिओ चालू नका करू. किंबहुना एकोपजीवी, किंबहुना एकोपजीवी एक एकांची, किंबहुना एकोपजीवी एक एकांची. पुन्हा एकदा सगळी ओवी म्हणते. जेणे देवे संपूर्ण देवी, जिये विण काही ना तो गोसावी, किंबहुना एकोपजीवी एका एकांची. जेणे म्हणजे ज्यामुळं, संपूर्ण देवी ही संपूर्ण म्हणजे पूर्ण ही देवी, जिये विण काही ना तो गोसावी. जिये विण म्हणजे जिच्याशिवाय, काही ना म्हणजे काहीच नाही, तो गोसावी. गोसावी कोणाला म्हणले आपण? हल्ली गोसावी शब्द थोडासा न म्हणतो, म्हणजे कमीपणानं म्हणतो, पण इथे गोसावी हा शब्द ज्ञानदेवांनी शिवासाठी वापरलेला आहे. देव शिव यांच्यासाठी किंवा स्वामी यांच्यासाठी तो गोसावी शब्द वापरलेला आहे. आणि स्वतः रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना उद्देशून गोसावी हा शब्द वापरला गेला आहे. तसं आता इथे ज्ञानदेव म्हणत आहेत की जिये विण काही ना तो गोसावी, जिच्यामुळं तो गोसावी म्हणजे शिव किंवा देव किंवा तो स्वामी काहीच नाही आहे, तिच्यामुळं त्याला सगळं अस्तित्व आहे, तिच्यामुळं सगळं मोठेपण आहे. किंबहुना एकोपजीवी, आपण म्हणतो किंबहुना, काय अधिक सांगावं, अधिक काय सांगावं. हे एकोपजीवी, एकोपजीवी म्हणजे ऐक्यावर जिवंत राहणारे. आपल्याला उपजीविका हा शब्द माहिती आहे, म्हणजे ज्याच्यावर आपलं सगळं जीवन चालू असतं. आपण म्हणतो तुमची उपजीविका कशावर चालते, मग आपण सांगतो की मी नोकरी करते, कोणी म्हणतं मी व्यवसाय करतो, कोणी म्हणतो मी बिझनेस करतो, पण कशावर तरी. किंवा कोणी म्हणतात आम्ही शिकवण्या घेतो, काही म्हणतात आम्ही क्लासेस चालवतो, तर ती उपजीविका. तसं परोपजीवी, एकोपजीवी म्हणजे एकच अर्थ ऐक्य घ्यायचं.
ते ऐक्यावर जीवन जगत असतात किंवा जिवंत राहत असतात. सगळीकडं ऐक्याचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे. हा ऐक्य शब्द जरी आपण आपल्या आयुष्यात आणला ना तरी खूप चांगलं जीवन होईल. किंवा एकमेकावर जगणारे, एकमेकांशिवाय ते राहूच शकत नाहीत. आणि म्हणून ती जी देवी आहे ती पूर्ण आहे. म्हणजे आपण जे त्यांचं अर्धनारी नटेश्वराचं जे रूप पाहतो त्याच्यामध्ये ती देवीही पूर्ण वाटते आणि देवही पूर्ण वाटतो. तसंच इथं त्यांनी त्या चित्रावरूनच म्हणा किंवा त्या आपल्या डोळ्यासमोरच्या एक कल्पनेवरून हे दोघंही भिन्न कसे नाहीत, ते एकरूपच कसे आहेत हे पुन्हा पुन्हा समजावून देत आहेत. म्हणजे ज्या परमात्म्याच्या आवाज बंद केला पाहिजे. हो ना, मगापासून सांगितलं मी त्यांना बाहेर काढायचं. ते ज्योत्स्नाताई दिसतच नाही आहेत आज. त्या तीनदा बंद करतायत आणि परत तीनदा चालू करतायत. हां, केला आता बंद. नाही, पुन्हा होतं चालू. वसुधाताई तुमचा ऑडिओ चालू आहे, बाकीच्यांना आवाज जात नाही. हा, बंद करतच नाही, चालूच ठेवायचा मी तो. त्यांना कळत नाहीये बंद करायचं. तुम्ही एकदा बाहेर पडा आणि जॉईन व्हा परत. वसुधाताई एकदा बाहेर पडा आणि परत जॉईन व्हा. आणि कविता कुलकर्णी पण आवाज चालू आहे. त्या सांगतायत, त्या बोलतायत की त्यांचं चालू आहे म्हणून. त्याला बंद झाला. हां, ठीक आहे. नाही, पुन्हा चालू होतोय त्यांचं. वसुधाताई त्या स्पीकरवर दाबा तुम्ही की लगेच बंद होईल. वसुधाताई स्पीकरवर दाबा की बंद होईल. नाही, ते ना ते लक्षातच येत नाहीये. ठीक आहे, जाऊ द्या. त्या बोलत नाही आहेत काही, पण त्यांना हां, आता केला बंद वाटतं. आता केला बंद. ठीक आहे. आपण पुन्हा बघा, ज्या परमात्म्याच्या योगानं या देवीला किंवा या शक्तीला देवी पण आलं किंवा पूर्ण पण आलेलं आहे. संपूर्णपण, ज्याला आपण परफेक्ट मॅन म्हणतो किंवा पूर्ण मानव अशी एक संकल्पना आलेली आहे. तर तसं हिला पूर्णपण जे आलेलं आहे किंवा पूर्ण देवी पण आलेलं आहे ते कशामुळं की जिच्याशिवाय जिये काही ना तो गोसावी. जिच्याशिवाय तो गोसावी काय 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 आहे किंवा शिव तो काहीच नव्हे, अशी ही दोघं आहेत. आणि किंबहुना ही उभयता परस्परांशी उपजीव्य आहेत. म्हणजे एकमेकावर अवलंबून आहेत. उपजीविका करण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी एकमेकांना हे दोघंही आवश्यक आहेत. कसं झालं? शिवामुळं देवीला किंवा शक्तीला देवी पण आलं. आता हल्लीच्या व्यवहारातलं उदाहरण सांगू. डॉक्टर असतील मिस्टर आणि पत्नी खरं काही नसेल तरीसुद्धा लोक डॉक्टरीण बाई तिला म्हणतात. उलटही असतं. पत्नी डॉक्टर असेल, पतीचा व्यवसाय वेगळा असेल तरी लोक त्यांना डॉक्टर म्हणतात. आता प्राध्यापिका किंवा शिक्षिका बाई असेल तर मिस्टरांना सगळे सर म्हणतात. ते जर सर असतील तर बाईंना पण मॅडम म्हणतात. म्हणजे हे जसं व्यवहारात आहे ना तसंच इथं मला वाटायला लागले की जिच्याशिवाय तो गोसावी किंवा शिव काहीच नाही आहे. किंबहुना ती दोघंही उभयता परस्परांवर अवलंबून आहेत किंवा परस्परांवर त्यांचं जीवन अवलंबून आहे. म्हणजे एकमेकांशिवाय ते राहूच शकत नाही, राहू म्हणजे जगूच शकत नाहीत. हा ज्ञानरूप शिव आहे आणि शक्ती जी आहे ती वृत्तीरूप आहे. मग ज्ञानानं वृत्तीला पूर्णत्व आलेलं आहे. आणि वृत्ती वाचून ज्ञान काहीच नाही. हे ज्ञानवृत्ती म्हणजे ज्ञान आणि वृत्ती हे एकमेका वाचून राहूच शकत नाहीत. आत्ता मी सांगत होते की शिवामुळेच शक्तीला देवी पण आलं आणि शिवाच्या अभावी शक्तीला तरी देवी कोण म्हणणार. तसंच शक्ती आहे म्हणून शिवाला शिवत्व आहे.
नाहीतर त्या गोसाव्याला शिव तरी कोण म्हणणार. अगदी गोसावी हा शब्द वापरलेला आहे बघा. गोसावी म्हणलं की ते अंगाला सगळी हे भस्म पासलेलं, हे केलेलं, जटाबिटा सगळ्या प्रकारचे जे असतात त्यांना गोसावी आपण कल्पनेत आणतो. पण हा शिव आहे, देव आहे. अर्थात या परस्परांच्या अस्तित्वामुळंच परस्परांना शिव आणि शक्ती ही नावं मिळालेली आहेत. अस्तित्व पण आहे, त्यांचं कर्तृत्व पण आहे. आणि त्याचा अभिप्राय असा आहे की ही दोन्हीही परमात्म्यावर सापेक्ष आहेत. पहिल्या दिवशीपासून सांगते आहे की परमात्मा आणि हे दोघं वेगळे नाहीच आहेत. त्या परमात्म्याचं हे स्फुरण आहे. स्फुरण झालं म्हणून ती प्रकृती निर्माण झाली. त्या प्रकृतीबरोबरच हा पुरुष म्हणजे आपला जो प्रत्येकाच्या शरीरात असलेला जीव, आणि त्या दोघांमुळंच म्हणजे त्या दोघांचं अस्तित्व परमात्म्यामुळंच आहे. त्यामुळं एक जर नसेल तर दुसरा तिथे असणारच नाही. हे दोन्ही परस्परांवर सापेक्ष आहेत. जसं जगात काही वेडे असतात आणि त्यांच्याकडे पाहून बाकीच्यांना शहाणे हा शब्दप्रयोग केला जातो. म्हणजे जर ते वेडे जगात नसतेच तर शहाणा असा प्रयोग करायची गरजच पडली नसते. शहाण्यांकडे पाहून हे शहाणे आहेत म्हणजे काही जण वेडे आहेत असा अर्थ होतो. अर्थात इथं काही शिवशक्तीला तसं लावायचं नाही आहे, पण एकमेकांवर अवलंबून असणारे आहेत एवढं आपण पाहूया. प्रकृती ही पुरुषावर अवलंबून आहे आणि पुरुष हा प्रकृतीवर अवलंबून आहे. आपण घराघरातून कुटुंबातूनही पाहत असतो. आपण म्हणतो ना, त्या कवी भासानं असं म्हणलेलं आहे की चक्र एकम न वर्तते. एखादा रथ असेल, गाडी असेल, हल्लीची 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, त्यातलं जर एकच चाक चालू असेल आणि बाकीची चाकं बंद असतील तर ते वाहन, ती गाडी, तो रथ चालणार नाही. घरामध्ये सुद्धा फक्त एकटा असेल, एकटा पुरुष असेल, पत्नी कुठे गावाला गेली, काही कारण घडलं, किंवा आता मगाशी दासबोधामध्ये पाहिलेलं आहे की पहिली पत्नी मरूनच गेली, मग तो आता एकटाच राहिला, मग त्याचा संसार कसा चालणार. त्याचं तो संसार रथ हा चालू शकत नाही एका चाकावर. म्हणजेच दोघंही असतील तर आणि छान असं एक त्यांचं आयुष्य कुटुंब चाललेलं असतं. तेच इथं त्यांनी सांगितलं की या दोघांचा ऐक्यभाव किती आहे ते जरा 2 ओव्यांमधनं सांगणार आहेत. पुढच्या 11वी आणि 12वी जी ओवी आहे त्याच्यात त्यांचा ऐक्यभाव कसा आहे ते जास्त समजावून आपल्याला घ्यायचं आहे. आज होतील आपल्या त्या ओव्या. फक्त आम्ही सांगितलं होतं तसं गुलाबराव महाराजांनी 64 नावाची जी टीका लिहिली त्याच्यामध्ये ते जसं स्वरूपानंद अगदी सोप्या शब्दात सांगतात तसंच ते पण सांगतात. ज्ञाना वाचून वृत्ती नाही, वृत्ती वाचोनी ज्ञान नाही, दोन्ही नसोनी पाही एक आनंद. म्हणजे ज्ञानाशिवाय वृत्ती राहू शकत नाही, वृत्तीशिवाय ज्ञान राहू शकत नाही, आणि एक आनंद हीच वस्तू असल्यामुळं आनंदात दोन्हीही राहत नाहीत. म्हणजे आनंद हा एकमेव अद्वितीय आनंद आहे. आनंद म्हणजेच परमात्मा. मग आता गीर्वाण अनुभवामृत म्हणजे संस्कृत जे रचना केलेली आहे ती पण अतिशय सोपी आहे बघा. देवेन देवी संपूर्णाम ताम विना न दिगंबर. हा त्या शिवाला दिगंबर शब्द, गोसावी हा शब्द त्यांनी दिगंबर वर्ण वाचलाय, लावलेला आहे. किंबहुनैकोपजीव्यौ तौ दंपती मिथस्तराम. मिथस्तराम म्हणजे मिथ म्हणजे जोडी. ती दंपती आहे. दंपती कुणाला म्हणलं असतं, जोडी असतील त्यांना दंपती म्हणलं जातं. ही देवी इतकी संपूर्ण आहे, पूर्ण आहे की तिच्याशिवाय हा दिगंबर म्हणजे शिव अपूर्ण आहे. म्हणजेच किंबहुना जास्त काय सांगायचं, ते एकमेकांवर अवलंबून आहेत आणि हीच जोडी किंवा ही दंपती एकमेकावर अवलंबून असते. म्हणून आत्ताची पहिली ओवी पुन्हा आपण पाहूया. देवे संपूर्ण देवी तिये विण काही ना तो गोसावी,
किंबहुना एकोपजीवी एकमेका. मुद्दाम ती संस्कृत ओवी आणि मराठी एकदा घेतली की आपल्याला दोन्हीतला फरक लक्षात येईल. आता याच्यावर पुन्हा कौमुदी नावाची टीका लिहिली गेली आणि त्याच्यामध्ये तेच समजावून देतात की ज्ञानरूप शिवाच्या योगानंच वृत्तिरूप शक्ती संपूर्ण आहे. आपल्या मनावर हे ज्याला आपण म्हणतात ना पुन्हा पुन्हा बिंबवणं चाललेलं आहे. एक गोष्ट अनेक वेळा ऐकली ना की मग आपल्या मनामध्ये काही संशय राहतच नाही. आणि ही जी वृत्तिरूप शक्ती आहे तिला वृत्ती नाव दिलं. ते जरी नाव दिलेलं असलं तरी त्या वृत्तिरूप शक्तीत संपूर्ण शिव पण आहेच. शिवाचा अंतर्भाव तिच्यामध्येच आहे. पण त्या वृत्तिरूप शक्तीशिवाय ज्ञानरूप शिव काहीही नाही, अपूर्ण आहे. असा म्हणजे किती दोघांचं एकरूपत्व आहे. म्हणजे ज्ञान आणि वृत्ती किंवा शिव आणि शक्ती यांचे शब्दात जरी द्वैत दिसत असलं तरी त्यांचं अत्यंत ऐक्य आहे. आणि शिव म्हणजे वृत्ती किंवा वृत्ती म्हणजे शिव ही एकच वस्तू. ज्ञानवृत्ती किंवा शिवशक्ती वेगळं लिहिलं जात नाही, तो समास आहे बघा, शिवशक्ती ज्ञानवृत्ती. आणि या दोन नावानं ते संबोधले जातात. ज्ञानवृत्ती दोन वाटते किंवा एकमेकांशी पूरकच आहेत असा अर्थ आपण काही जण करतात, पण तो चुकीचा आहे. म्हणजे ते वेगळे नाहीत हे पक्क लक्षात ठेवायचं. त्यांचं अत्यंत ऐक्य आहे असाच या ओवीचा अर्थ घेतला पाहिजे. आणि असंच सच्चिदानंदाचं ऐक्य जाणलं की साहजिकच आनंद प्रगट होतो. ते दोन्ही ज्या परमात्म्यावर किंवा ज्या तत्वावर अवलंबून आहेत त्याचंच ते आविष्करण आहे. त्यामुळं ते वेगळे मानायचेच नाही आहेत. आणि तो आनंद आता सारखं सांगतायत बघा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा की जोपर्यंत आपण हा अनुभव घेत नाही तोपर्यंत आत्ता तुम्ही आम्ही हा सगळा भेदच पाहत असतो. तुम्ही श्रोते वेगळे, सांगणारी मी वेगळी, ऐकणारे अजून कोणी जे आहेत ते किंवा पाहणारे पुन्हा नंतर कोणी यूट्यूबवरचं पाहतात, म्हणजे हे सगळे वेगळे असं आपण मानतो. पण आपण जर एका ठिकाणी सगळे असतो आणि आपण जर सगळ्यांना एकच मानलं तरी ह्यात भेद राहणार नाही. आणि कधीतरी अशी अवस्था येईल की या विश्वामध्येच ते ब्रह्म दिसणार आहे आणि ब्रह्मामध्येच विश्वाचा भास होणार आहे, म्हणजे विश्व जाणवणार आहे. म्हणजे त्या दोघांचं ऐक्य इतकं आहे की ही शिवशक्तीसुद्धा त्यांच्यामध्येच आहेत आणि तो आनंद आपल्याला सहजपणे मिळू शकतो. स्वरूपानंद काय म्हणतात बघा, शिवाची या योगे शक्ती ती संपूर्ण, शिवशक्ती वीण शून्य जैसा, काय सांगो फार एक एका वीण, एकत्व सांडवून राहती तर राहती ना. ते एकत्व सांडत नाहीत, सोडत नाहीत. सांडणे हा शब्द ज्ञानदेवांना फार आवडतो, आणि समर्थांना पण आवडतो. त्यामुळं सोडून देण्यापेक्षा सांडणं ही कल्पना कशी असते, आपल्या हातून चुकून पाणी सांडलं, तेल सांडलं, दूध सांडलं तर ते पुन्हा भरता येत नाही. पण इथे हे एकमेकाला सांडतच नाहीत, म्हणजे बिलकुल सोडत नाहीत, म्हणजे सांडण्याची क्रियाच नाही आहे, ते एकमेकाला धरूनच आहेत. डॉक्टर V. कुलकर्णी म्हणून आहेत, ते म्हणतात की ज्या देवामुळं म्हणजे शिवामुळं देवीला संपूर्णत्व येतं. सृष्टीतील कोणताही जड किंवा चेतनात्मक जो लहान मोठा पदार्थ आहे तो सुद्धा पूर्णच असतो. अगदी छोटीतली छोटी मुंगी आणि मोठ्यातला मोठा हत्ती. मुंगीसुद्धा तिचा जीव एवढासा असला तरी तिच्याकडं सगळं पूर्णत्व आहे. ती बघत असते, ती खात असते, ती चालत असते, ती साठा करत असते, सतत चालत असते. आणि हत्तीही एवढा मोठा असला तरी सगळं तेच करतो. आपण मनुष्य असलो तरी तेच करतो. सकाळी उठल्यावर पहिली भ्रांत असते, आज काय चहा नाश्ता सुरूच असतं सगळं. म्हणजे पूर्णत्व हे एवढ्याशा जीवामध्ये सुद्धा आहे. मातीचा कण आणि हिमालय आपापल्या जागी पूर्णच आहे. एक कण घेतला मातीचा तरीसुद्धा त्याच्याकडं जेवढं पूर्णत्व आहे तेवढंच मोठ्या हिमालयाकडं पण आहे. तसंच हे पूर्णत्व देवीला या शिवामुळे येतं, शिवत्वामुळे येतं. आत जे शिवत्व भरलेलं आहे तिच्यामध्ये त्याच्यामुळे येतं. आणि उलट देवीशिवाय तो स्वामी काहीच नाही.
तो निर्गुण निराकार जणू शून्य होऊन जातो. किंबहुना ती परस्परांचं जीवन आहेत. म्हणलं ना एकोपजीवी, असंही म्हणता येईल की दोघांचे मिळून एकच जीवन आहे. काही जण म्हणतात बघा, नाही आम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. आणि कित्येक उदाहरणं अशी पाहिली की इतकं त्यांचं, काल मी ते उदाहरण सांगणार होते याच्यामध्ये दासबोधाच्या याच्यात, की एक आजी आजोबा असतात आणि त्या आजींना आता वयानुसार विस्मरण व्हायला लागलं. त्यामुळे त्यांना आठवतच नाही आपण कुठे आहोत, काय करायचं राहिले, किंवा त्या करत असतील पण असं विस्मरणात नाही. मग आजोबा त्यांची खूप काळजी घ्यायची. एक दिवशी आजोबा मित्राकडे जातात, तिथे चहा पाणी होतं, गप्पा मारतात, बराच वेळ चालतं त्यांचं. आणि एकदम त्यांना आठवतं, अरे नाही म्हणे मला घरी जायला पाहिजे. तर तो मित्र म्हणतो, कशाला जातो घरी, त्यांना तर काही कळत नाही, लक्षात येत नाही, स्मरण नाही. नाही म्हणे, तिची पण चहाची वेळ झालेली आहे, मी इथे चहा घेतला पण मला तिथे जाऊन तिला द्यायला नको का. म्हणजे त्यांना कुठं कळणार आहे तुम्ही दिला का नाही, कधी दिला तरी चालेल. नाही, मला समजते ना, तिला जरी विस्मरण झालेलं असतं तरीसुद्धा मला जाऊन तिच्या वेळेला ते दिलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. तिनं आयुष्यभर मला केलं की नाही सगळं वेळच्या वेळेला. आणि असं म्हणून ते आजोबा जातात आपल्या घरी आणि त्या पत्नीला चहा करून देतात. आता तुम्ही म्हणाल एवढंसं काय सांगायचं, असं आपल्यासुद्धा व्यवहारात घडतं की नाही. आपण चुकून एखादा आपल्या नवऱ्याच्या किंवा पत्नीच्या विरुद्ध आवडीचा पदार्थ खायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की नाही, ही गोष्ट तर त्यांच्या आवडीची आहे, आपण एकट्याने खाणं योग्य नाही. आपण घासातला घास त्यांच्यासाठी काढून ठेवतो, किंवा विकत आणलेली असेल तर ती वस्तू डब्यात भरून ठेवतो, आणि बनवलेली असेल तरी त्यांच्यासाठी ठेवतोच. तसंच मुलांसाठी पण असतो. हे जे सगळं आहे ना, हे संसाराचं चक्र, विश्वाचं चक्र, हे एकतेवर चाललेलं आहे, एकात्मतेवर आहे. म्हणून डॉक्टर मानसी कणेकर म्हणतात की ज्या देवीमुळं देवी परिपूर्ण आहे, नाही, ज्या देवामुळं देवी परिपूर्ण आहे आणि तिच्या शिवाय तो गोसावी कफल्लक आहे. म्हणून त्याला गोसावी म्हणलं. गोसाव्याजवळ काही नसतं. अशी ती दोघं. आता त्यांनी एक उदाहरण दिलं की जे देवीचं हे असतं की नाही, श्रीयंत्र असतं की नाही, तर ते यंत्रसुद्धा असे त्रिकोण असे जोडलेले असतात. म्हणजे त्याच्यातला एक उपजीवी असतो आणि एक उपजीव्य असतो, एकमेकावर अवलंबून असतो. असे कळत पण नाहीत. काही हल्ली अशी हे करतात, कोड्यांसारखं करतात की याच्यात किती चौकोन आहेत, त्याच्यात किती त्रिकोण आहेत, छोटे छोटे पुन्हा बनलेले असतात. तर हे शिवयंत्रासारखं, श्रीयंत्रासारखंच. त्याच्यामध्ये 4 किंवा 5 शिवमुखी असतात त्रिकोण, आणि 4 श्रीकंठ किंवा श्रीशी युक्त असे असतात. आणि असे 9 त्रिकोण असतात, परस्परावर अवलंबून असतात. म्हणजेच इतकं त्यांचं सामरस्य त्या त्रिकोणांसारखं किंवा श्रीयंत्रासारखं झालेलं असतं. आता एक माधव दाम कोंडावार म्हणून, दोम कोंडावार म्हणून खूप अभ्यासक आहेत, आणि त्यांनी पण ही वृत्ती म्हणजे काय जरा सांगितलं. कारण योगामध्ये योग हा चित्तवृत्ती निरोध हा असा वृत्ती शब्द येतो. म्हणजे चित्तामध्ये असंख्य तरंग उठत असतात, विचार तरंग, त्याला आपण वृत्ती असं म्हणतो. कारण मन जे जे धारण करतं त्याला आलंबन असं म्हणतात. आणि लोभी असेल तर तो पैशाचं आलंबन करतो, बगळा असेल तर तो माशाचं ध्यान करत असतो. म्हणजेच निवडलेल्या ध्येयाची वृत्ती ही ध्येयाकार होते, तेच सतत आपल्या डोळ्यासमोर येतं. आत्म्याचं ध्यान करता येत नाही. मन जे जे धारण करू शकतं त्याला आलंबन म्हणजे स्वीकार असं म्हणतात. आणि इतरांचा ऐकलेला अनुभव, समजा युद्धाचं दृश्य, आता परवा आपण 15 दिवसापूर्वी ते सगळं अनुभवलेलं आहे, किंवा आपल्या मनामध्ये आलेल्या वेगवेगळ्या कल्पनेतलाच एखादा सिंह किंवा एखादी जुनी स्मृती, जुना आघात, एखादा आनंदानं घेतलेला उपभोग, हे सगळं विचाररूप भावनांच्या द्वारे म्हणजेच वृत्तीप्रवाहाद्वारे आपलं मन असं साठवून ठेवत असतं, धारण करून ठेवतो. तशा प्रकारच्या वृत्तीद्वारे आत्मासुद्धा ध्यानासाठी किंवा चिंतनासाठी आलंबन होऊ शकत नाही, कारण त्याला रंगरूप आकार नाही आहे.
मग वृत्ती ह्या नेहमीच्या वापरातला जरी शब्द असला, कारण रोज वृत्ती येते. कधीतरी तुम्ही म्हणाल, मला असं वाटलं होतं की ताई ज्ञानवृत्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि वृत्ती म्हणजे काय. तर हा मुद्दाम त्या दोन कोंडावरांनी व्यवस्थित त्याच्याबद्दल थोडासा विचार करून सांगितलेला आहे की हा शब्द आहे नेहमीच्या वापरातला, पण तो आध्यात्मिक विवेचनात नेहमी वापरला जाणारा असल्यामुळं वृत्तीची व्याख्या काय केली आहे त्यांनी, तर अंतःकरणाच्या प्रकाशक परिणामाला, त्याला रायपल्स इन कॉन्शियसनेस किंवा रिपल्स इन कॉन्शियसनेस, त्याला वृत्ती म्हणतात. माया, अविद्या किंवा अंतःकरण याचा ज्ञानरूप परिणाम म्हणजे वृत्ती. माया, अविद्या किंवा अंतःकरण यांचा ज्ञानरूप परिणाम म्हणजे वृत्ती, म्हणजेच वृत्तीज्ञान असा हा या वृत्तीचा ज्याला आपण पारिभाषिक अर्थ आहे. आणि अशा वृत्ती सतत आपल्या मनामध्ये उठत असतात. सोप्या भाषेत हा विषय अशा कारणासह किंवा तर्कासह, प्रत्यक्षादी प्रमाणासह समजला. सुखदुःखादी द्वंद्व अनुभवाद्वारे समजतात. हे समजलं नाही, हे आठवलं, ही कल्पना आहे, हे जे आपण सतत बोलत असतो की नाही, की भ्रम झाला आपल्याला, समजलं पण चुकीचं समजलं, हे सगळं वृत्तीज्ञान आहे. क्षणाक्षणाला किती वृत्ती तरंग मनामध्ये विचारांचे तरंग उठत असतात. तर देवाच्या सत्तेमुळं किंवा अस्तित्वामुळं, अधिष्ठानामुळं, पुन्हा एकदा अर्थ बघूया ओवीचा, जड असलेल्या मायेला ती माया तर जड आहे, तिला पूर्णत्व येतं आणि देवी वाचून ज्ञान मात्र अक्रिय किंवा अपूर्ण, अकर्ता असतो. देवाला जगताची उत्पत्ती शक्य नाही, सर्व कर्तृत्व प्रकृतीचं आहे. 7वा अध्याय आपण ज्ञानेश्वरीतलाही अगदी सविस्तर शिकलेले आहोत. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की ही प्रकृती कशी आहे, मग ती पराप्रकृती, अपराप्रकृती. आता पुन्हा काही एवढं खोलात जायचं गरज नाही, प्रत्येकानं अभ्यास करा, आठवा. तर एकमेकांमुळं दोघांचं हे पूर्णत्व आहे किंवा हे दोघं पूर्ण आहेत, किंबहुना एकमेकांवर अवलंबून आहेत, जगत असतात, एकमेकांवरच जगत असतात. एकटा कोणीच तिथे पूर्ण नाही, एवढं लक्षात ठेवूया. आता पुढची ओवी घ्यायची आहे. कैसा मेळू आला गोडीये, दोघेन माती जगीये, की परमाणू ही माई उवाये, मांडिली हाती. कैसा मेळू आला गोडीये, कैसा मेळू आला गोडीये, दोघेन माती जगी इये, दोघेन माती जगी इये, की परमाणू ही माई उवाये, मांडिली हाती. की परमाणू ही माई उवाये, मांडिली हाती. आता मेळू म्हणजे संगम किंवा मेळणी. जसं 2 नद्या एकमेकांमध्ये मिळल्या की तिथं म्हणतो नद्यांची मेळणी झाली आहे किंवा संगम झाला आहे. आणि न माती म्हणजे मावत नाहीत. उवाये म्हणजे प्रगट किंवा स्वच्छ, स्पष्टपणे. मेळू म्हणजे संगम. कैसा मेळू आला गोडीये, इथे हा मेळ कसा जमलेला आहे किंवा हे ऐक्य कसं जमलेलं आहे, कसं सांगावं. या दोघांमध्ये इतकी ही एकमेकात ओतप्रोत भरलेली आहेत. दोघेनं माती जगी, माती म्हणजे मावत नाहीत. ते एकमेकांमध्ये इतके ओतप्रोत भरलेले आहेत दोघंही की ते कुठं मावत नाहीत, की परमाणू ही माई उवाये. ते परमाणूपेक्षा सुद्धा, परमाणूमध्ये सुद्धा मोठ्या आनंदानं नांदत आहेत. आता परमाणू एवढाच आहे. ब्रह्माचं वर्णन करताना आता आपण 8वा अध्याय गीतेतल्या ज्ञानेश्वरीतला पाहतो आहोत, तर तिथे त्या परमाणूमध्ये सुद्धा ते परमतत्व पूर्णपणानं भरलेलं आहे. एवढासा परमाणू. मगाशी सांगितलं मुंगीचं उदाहरण, तसं ही दोघंही या त्रैलोक्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहेत. मांडिली आहाती म्हणजे मांडलेली आहेत, म्हणजे भरलेली आहेत.
आणि ती कशी परमाणू ही मायू आहे. माई म्हणजे मावतात. ती एवढ्याशा परमाणूमध्ये सुद्धा मावतात. म्हणजे परमाणूमध्ये सुद्धा त्यांचा अंतर्भाव आहे. आपल्याला वाटेल एवढ्याशा मातीच्या कणामध्ये काय असणार आहे हे परमतत्व किंवा हे शिव आणि शक्तिरूप कसं असणार, पण त्यामध्ये सुद्धा आहे. एवढी निर्मिती जगातली जे जे काही आहे यामध्ये त्या दोघांचा अंतर्भाव आहेच आणि त्या दोघांमध्ये परमात्म्याचा अंतर्भाव आहे. म्हणजे तो परमात्म्यामध्येच ते दोघं आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा अर्थ बघा. कैसा मेळू आला गोडीये, दोघेन माती जगी ये, का परमाणू ही माझी वाये, मांडली आहाती. या दोघांच्या प्रेमाचं ऐक्य काय सांगावं, किती सांगावं, काय सांगावं. त्याच्यामध्ये त्यांचा संगम कसा झालेला आहे, त्यांचं ऐक्य कसं झालेलं आहे. आणि ही जगामध्ये इतकी ओतप्रत भरून राहिलेली आहेत की छोट्याशा अणुरेणूमध्ये सुद्धा ते आनंदाने नांदत आहेत. बघा, जो प्रल्हादाला प्रश्न विचारलेला होता तो इथे आपल्याला लक्षात येतो. त्या जर हिरण्यकश्यपूने विचारलं असतं की एवढ्याशा मातीच्या कणात सुद्धा तुझा देव आहे का रे, तर त्यांनी सांगितलं असतं आहे. त्यांनी विचारलं या निर्जीव खांबामध्ये आहे का रे, तर खांबातही देव होताच. आपल्याला तो निर्जीव दिसतो. चर आणि अचर, चराचर व्यापून राहिलेलं आहे परब्रह्म. आता कोण बोलतायत? कोणी बोलू नका ना कृपया. पुन्हा चालू राहिलंय कुणाचं तरी ऑडिओ. आणि ही दोघं एवढ्याशा अणुरेणूमध्ये सुद्धा आनंदाने नांदत असतात, असा ह्या 11व्या ओळीचा अर्थ आहे. म्हणजे त्यांची गोडी जी आहे, त्या गोडीचे जे ऐक्य आहे किंवा गोडीतील ऐक्याचं जे वर्णन आहे दोघांच्या, ते काय सांगावं. ती ह्या त्रैलोक्यात तर ओतप्रत भरून राहिलेलीच आहे. म्हणून ते जे मी नेहमी स्तोत्र माझ्या आवडीचं आहे, नेहमी म्हणत असते, मधुरम मधुरेभ्योपि मंगलेभ्योपि मंगलम, पावनम पावनेभ्योपि हरेर्नामैव केवलम, आ ब्रह्मस्तंभपर्यंतं सर्वं मायामयं जगत्, सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. आ ब्रह्मस्तंभ, आ म्हणजे पासून, ब्रह्मापासून, ब्रह्मदेवापासून किंवा ब्रह्मदेवापासून, स्तंभ म्हणजे एवढीशी गवताची काडी. पण हे सगळं जग आहे हे मायामय जगत आहे, ज्याच्यामध्ये ह्या प्रकृतीचा समावेश आहेच. मग सत्य काय आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या नष्ट होणार आहेत. चिरंजीव नाही आहेत, चिरकाल राहणाऱ्या नाही आहेत. पण परमात्म तत्व मात्र एकच सत्य आहे. म्हणून त्याला म्हणले हरेर नामैव केवलम. हरीचं नाम सत्य आहे, म्हणजेच हरी केवळ सत्य आहे. परमात्मा, भगवंत हा एवढा एकच आहे. मग आता इथं पुन्हा तेच सांगतात की या दोघांच्या गोडीतलं ऐक्याचं वर्णन काय करावं. परमाणूमध्ये सुद्धा ते आनंदानं राहतात. आणि अमृतानुभव त्याच्यामध्ये किंवा कौमुदीमध्ये पण सांगतायत. कौमुदी नावाची जी टीका आहे, मी चुकून अमृतानुभव बोलली आहे, तो आपल्याला बोलायचं आहे, पाहायचं आहे. तर ज्ञानवृत्तीरूप शिवशक्तीच्या प्रेमाचा असा काही मेळ घातला आहे की ते दोघं किंवा दोनपणानं जगामध्ये मावतच नाहीत. म्हणजे त्यांचं एक पण फुटत नाही, वेगळं वेगळं मावत नाही. बघा, आता आपण एखाद्या वेळेला काहीतरी पॅकिंग करत असतो किंवा वस्तू दोन आणलेल्या आहेत, दोन बनवलेल्या आहेत, एकाच डब्यात आपण ठेवू शकतो का त्या? नाही. आपण एकतर त्याचे दोन पुढे करू, ते एका डब्यात ठेवू किंवा दोन डबे वापरू. पण इथे मात्र यांना वेगळं ठेवताच येत नाही, हे एकत्रितच आहेत. म्हणून त्यांनी म्हणलं की या जगात ते मावू शकत नसल्यामुळं वेगवेगळे मावू शकणार नाहीत, पण एकत्रित मात्र ते मावू शकतात. म्हणजेच त्यांची एक वृत्ती आहे, एवढं लक्षात ठेवायचं. 64मध्ये
गुलाबराव महाराज म्हणतात, हा आनंद एवढा प्रगट, परमाणू ही दिसे स्पष्ट, जग व्यापोनिया वरिष्ठ उरो निराहे. कोण बोलतायत हो? कृपया बंद करा ना ऑडिओ, मला तर दिसत नाहीये कोण आहे ते. सगळे निघून चाललेले आहेत, त्यामुळे मी थांबवते इथेच आता. या ज्ञानरूप शिव आणि वृत्तीरूप शक्तीमधील प्रेम इतकं घनदाट आहे, इतकं आहे, इतकं भरून राहिलेलं आहे की ते दोनपणानं भासत असले तरी ते दोनपणानं नाहीत. ते दोनपणानं जगात मावतच नाहीत, ते एकपणानंच जगात राहतात. आणि म्हणून प्रेमानं ते एक होऊन एकरूप प्रेमानं परमाणूसारख्या छोट्याशा कणामध्ये सुद्धा ते भरून उरलेले आहेत. आता गिरवाण अनुभवामध्ये काय म्हणतात बघा, अनुभवामृत. कथम मेलापक प्रीत्या तयोरासीत परस्परम जगत्त्रयेन मात्वा यौ विरेजतुरणुष्वपी. रणू म्हणजे विरेजतुः अणुष्वपी. अणु म्हणजे एवढासा कण. ते या परमाणूपेक्षा सुद्धा लहान ह्याच्यामध्ये ते राहू शकतात, इतकं त्यांचं ऐक्य आहे. आणि ह्या त्रिजगत आपण त्रैलोक्य म्हणतो ना, म्हणून त्यांनी जगत्त्रय शब्द वापरलेला आहे की ते कदाचित या जगामध्ये मावत नसतील पण अणुरेणूमध्ये सुद्धा मावतात, अशी ती रचना केलेली संस्कृतमधलं. आता अभंग अनुभवामृतात काय म्हणतात. ह्याची या प्रीतीचा ऐसा काही मेळ, नटोनी केवळ जगद्रूपे, अणु अणु माझी जरी ओतप्रत, तरी उर्वरित राहतीच. म्हणजे अणुअणूत मावतायत आणि एवढ्या सगळ्या विश्वात. म्हणून आपण पुरुष सूक्त तुम्ही ऐकलं असेल, अत्यतिष्ठ दशांगुलम, सगळ्या दिशा व्यापलेल्या आहेत. किंवा आपल्याला बळीची परीक्षा घेण्यासाठी वामन अवतार आपल्याला आठवा की त्यानं एक पाऊल त्याचं एका त्रैलोक्यातल्या एका ठिकाणी ठेवले, पृथ्वीवर ठेवले, दुसरं पाऊल स्वर्गात ठेवले, आणि तिसरं पाऊल ठेवायला जागाच नाही आहे. एवढं त्याचा व्यापकपणा आहे, पण तो अगदी सूक्ष्म रूपातही मावत असतो असं सांगतायत. म्हणजेच या शिवशक्तीचं मिलन इतकं गोड आहे, इतकं सुंदर आहे की ते विस्तारानं व्यापक पण आहेत आणि एवढ्या मोठ्या जगात मावत नाहीत. असं असलं तरीसुद्धा ते परमाणूमध्ये सुद्धा पूर्ण भरून राहतात. म्हणजे एका बाजूनं विश्व हे शिवशक्तीचं मर्यादित दर्शन आहे आणि परमाणूतही शिवशक्तीचं पूर्णरूप मानलेलं आहे. म्हणजेच यांचं जे मिलन आहे हे अवीट गोडीत परिणत झालेलं आहे. नाहीतर आपण पाहतो रोज उठून भांडणं, रोज उठून हे, तर तसं नाही आहे. आणि म्हणून हे जर आपण अनुभवलं, आपल्या मनामध्ये ठसवलं, तर आपण सुद्धा हे युगुल म्हणजे जोडी, दाम्पत्य ज्याला म्हणतो, ते विराट जगात कधी मावेन असं होतं, पण सूक्ष्मातिसूक्ष्म परमाणूतही मावतं. तसं आपलं मन इतकं विशाल करावं, जसं बहिणाबाईंनी म्हणलेलं आहे, मन येवढ येवढ, मन केवढ केवढ, जसा खाकसचा दाणा, मन एवढ एवढ आकाशात भीमा येना. ते मनाचं त्यांनी सांगितलंय, पण मन हे शेवटी या परमात्म्याचाच एक आविष्कार. आपण सगळे जे घडलेले आहेत 25 तत्व आहेत त्यातलं मन आहे. म्हणून हा परमात्मा, ही शिवशक्ती या विश्वाला व्यापूनही राहते आणि रेणूतही ती मावते. म्हणजे असं ऐक्य, अशी एकरूपता, अशी गोडी, असं मिलन हे सगळ्यांचं घडू देत अशी प्रार्थना करूया. आणि आज आता इथंच थांबते. 2 ओव्या झालेल्या आहेत.
खरं म्हणजे 5 मिनिटातही एक ओवी संपेल असं वाटतं, 10-10 ओव्या घ्याव्यात. पण अनेक ग्रंथकारांनी किंवा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी वेगवेगळे दृष्टिक्षेप त्यात टाकलेले आहेत. अगदी गुलाबराव महाराज आहेत, स्वरूपानंद आहेत आणि मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत. तर त्यांचा जरा आनंद घ्यायला मिळतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते, सगळ्यांना वंदन करते आणि आज आपण इथे थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणा आपल्या आपल्या ठिकाणी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य. कोण म्हणतंय? गुजर राजश्री. हा म्हणा म्हणा म्हणा. हा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संता मनवेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जोगी नेण ते सोडी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कनकाचे ताटकरी गोपिका नारी. नारद बरू सामगायन करी. आरती ज्ञान राजा प्रकट पुण्य बोले विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संता मनवेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भगवान की जय. छान म्हणली आरती, सुंदर.